स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा आपल्या राजकीय विनोदासाठी ओळखला जातो। आपल्या कॉमेडीमुळे तो अनेकदा वादात सापडलाय। कामरा वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही। खरं तर त्याचा वादांशी अगदी जवळचा संबंध आहे। दरम्यान आता कुणालचा आणखीन एक कॉमेडी व्हिडिओ समोर आलाय। यावेळी त्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती व्यंग्यात्मक गाणं केलं आणि कार्यकर्त्यांचा रोष ओढून घेतलाय। शिवसैनिकांकडून कुणाल कामराच्या सेटची तोडफोड करण्यात आली। त्याच्या विधानाचे आज विधानसभेत सुद्धा पडसाद उमटलेले असून मंत्री अर्जुन खोतकर यांनी या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळाली। याबाबतचा आज आपण सविस्तर माहिती बघू की नेमकी खोतकरांची भूमिका काय काय म्हणाले अर्जुन खोतकर। कुणाल कामरा हा हिंदू देवदेवतांचा अपमान करतो। त्याच्या मनात धार्मिक दोष आहे। त्याच्या विधानानं राज्यात दंगली घडू शकतात। कुणाल कामराच्या मुसक्या वेळी सावळल्या नाहीत तर राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। अशी प्रवृत्ती वेळीच ठेचली पाहिजे अशी मागणी खोतकरांनी केली। याचप्रमाणे या कामराचे कारनामे सर्वांसमोर मी ठेवू शकतो। सुप्रीम कोर्टावर सुद्धा अत्यंत अभद्र टिप्पणी करण्याची मजल या कामराची आहे। त्याच्या वागण्यामुळे 2 विमान कंपन्यांनी सुद्धा प्रवास करण्यास त्याच्यावरती बंदी घातली होती। पत्रकार अर्णव गोस्वामी किंवा इतर कोणी असेल कॉमेडीच्या नावे सुपाऱ्या घेऊन इतर पक्षाच्या माध्यमातून सुपाऱ्या घेऊन राज्यातलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न कुणाल कामरा करतोय असा आरोप देखील खोतकरांनी केला। कामराचा बोलवता धनी कोण याचा शोध घेतला पाहिजे। तो फक्त भाड्याचा भाऊला आहे पण खरा सूत्रधार और कोणी दुसराच आहे तो शोधला पाहिजे। या कामराला जेलची हवा खाऊ घातली पाहिजे। तोपर्यंत या मागचा मास्टरमाइंड कोण आहे हे निश्चितपणे समोर येणार नाही असा दावा खोतकरांनी केला। या राज्यात आचार्य अत्रे असोत किंवा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असोत तेही टीका टिप्पणी करायची पण त्यांनी कधीच पातळी सोडून टीका केली नाही। विरोधाच्या नावाखाली कामरासारखी विकृती पुन्हा डोकं वर काढू पाहते। आर्टिकल 19(2) चा उपयोग करण्याची गरज आहे। कोणाच्या कुचक्या डोक्यातून कचरा बाहेर पडला याचा विचार केला पाहिजे, शोध घेतला पाहिजे। कामराचे फोन कॉल रेकॉर्ड तपासा, त्याला कोणाकडून फिडिंग मिळालंय का हे तपासलं पाहिजे असं देखील खोत म्हणाले। एकंदरीत ह्या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत किंवा तुम्हाला या गोष्टीबद्दल काय वाटतं ह्या कमेंट करून आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब मात्र नक्की करा। धन्यवाद।